नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहता तिरंगा न्यूज. संगमनेर परिसरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांच्या 58व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे शुभ हस्ते माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य आणि कारखान्याचे चेअरमन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, मागील हंगामात कारखान्याचे 3200 रुपयांचा उच्चांकी भाव देऊन वेळेत बोनस आणि पगार दिल्याने सभासद तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. याच पारदर्शक व सहकार भावी धोरणामुळे बाजारपेठ फुलली आणि दिवाळी प्रत्येक शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदमयी झाली. थोरात म्हणाले, आपला हेतू चांगला असेल तर कार्य देखील उत्तम होते. प्रत्येक शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आमदार डॉक्टर सुधीर तांबे, तर व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉक्टर जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, सौ मीराताई शेटे, सौ दीपाली वरपे, संतोष हासे, इंद्रजित खेमनर, डॉक्टर तुषार दिघे, सतीश वरपे, संपतराव गोडगे, विनोद हासे, अरुण वाकचौरे, रामदास धुळगण, अंकुश ताजने, गुलाबराव देशमुख, विलास शिंदे, नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, दिलीप नागरे, विजय रहाणे, सौ लताताई गायकर, सौ सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि सेक्रेटरी किरण कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. थोरात कारखान्याच्या सातत्यपूर्ण यशामागे पारदर्शक प्रशासन, सभासदांचा विश्वास आणि सहकार भावाची अखंड परंपरा हीच खरी ताकद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गारातून नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले पाटील यांनी केले. देशमुख साहेब अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ थोर स्वातंत्र्य सेनानी आदरणीय दादा या ठिकाणी आपण करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचं
कारखान्याच्या वतीने मनपूर्वक नेत्राभ्यः नेत्रोदकोस्परिशयामि आचमनगरिषे ओम केशवात्मक केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवनाय नमः स्वाहा, गोविंदनाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, संकर्षणाय नमः, हरे नमः, कृष्ण परमात्मने नमः, गोविंदनाय नमः, वासुदेवाय नमो नमः। यजमानस्य नामणेः सहकुटुंबे सहपरिवारे हस्ते द्वारा भारत भाज्य गोत्र उत्पन्नस्य शुभदिनी प्रारंभानि पूजनं करिष्ये। प्रार्थिके पूर्वकं षड्रोतम प्रारंभ प्रथम दिने गणपति पूजनं करिष्ये। मंगलम श्री गणेश देवताय संकल्प पूर्वकं यशु समाधानं सदा प्राप्तेन भवन्तु। मांगलिकं पूजनं करोमि गणपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु देवां सर्वकार्येषु सर्वदां। निर्विघ्नतो कार्यसिद्ध्यर्थं पूजनं करिष्ये। मंगलमूर्त श्री गणेशाय सिद्धिविनायक गजाननः गणपति देवताम् आमन्त्रणानि अथर्वशीर्षां पठनां पूजार्थं अभिषेकं पूजनं करिष्ये। मंगलम श्री गणेश सिद्धिविनायक गजाननः। ओम भद्रगणाभिषुर्णयां देवाः दृष्टः स्थिरञ्जतुष्टवासं तणुवेक्षं देवाहितं यदायुमः। स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नो तारक्षो अरिष्टनेभिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः। ओम शांति शांति। सर्वजगति प्रकष्टिनी सर्वजगनीतो प्रत्येति विरापो नलो निरो नवचत्वराण्ये वाक्पदाण्ये त्वभ्रत्रयातितो त्वदिहत्रयातितो त्वाकारान्तयातितो त्वाधारासि नित्यं त्वाशक्तितयात्मकं त्वायोगिनि ध्यान्ति नित्यं। स्वारबिंदु रूपम नादम सदानंदम सहितम संधि शेषाग्निश विद्यागण कृषि निच्छंद गायत्री छंद गणपति देवतां सिद्धोरुणस्य करेत सदनमासीदो। पूर्वी प्रेम कृपा देवाशी सर्वांगीण सुंदर सिंधुराशी कंठी धरती माळ कंठी शोभे माळ मुक्ताफळाची। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे माण श्रवणे मात्रे माण कामना पूर्ती। जय देव जय रत्नाभूषित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा रुंजुळती नूपुरणी चरणी भागरया। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे माण श्रवणे मात्रे माण कामना पूर्ती। जय देव जय श्रावासाः वाट्पावे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे पुरवर गजबदना। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे माण श्रवणे मात्रे माण कामना पूर्ती। जय देव जय कर्पूर। सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या
58वा गणित हंगाम शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते झाले ते आदरणीय थोरात साहेब, त्याचबरोबर आदरणीय कांचनताई थोरात, आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय पंढरपूर पाटील गुले साहेब, माननीय रणजितसिंह देशमुख साहेब, त्याचबरोबर मार्केट कमिटीचे अध्यक्ष माननीय शंकररावजी खेमनर, रामाजीजी कातोरे, लालभाऊ पाटील गुंजा, संपतरावजी डोंगरे, लक्ष्मणराव पाटील कुटे, सुधाकरजी जोशी, डॉक्टर जयश्रीताई थोरात, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, ॲडव्होकेट सुहास आहेर, शांतारामजी कडले, बी आर चकोर साहेब, सुभाष सांगळे, के के थोरात, हर्षराम सोनवणे, सर्व संचालक मंडळ, सर्व सन्माननीय माजी संचालक, त्याचबरोबर सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, काही आमचे सेवानिवृत्त सहकारी अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू आणि भगिनींनो, हा गणित हंगाम शुभारंभ या ठिकाणी आज मोठ्या थाटामाटात आपण संपन्न करीत आहोत. दिवाळीचा सण झाला. नेहमी 15 ऑक्टोबरला कारखाना सुरू होत असतो, परंतु शासकीय नियमानुसार 1 नोव्हेंबर नंतर कारखाने चालू करायला परवानगी मिळाली. त्यामुळे दिवाळीनंतर हा कारखाना आपला सर्व 8 दिवस झाले तरी पेठेत मोटरसायकलवर सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती आहे की फक्त एक संगमनेरमध्ये, बाकी तालुक्यात आपण दिवाळीच्या दिवशी सुद्धा मोकळं फिरू शकता अशी एकंदरीत परिस्थिती आहे. साखर कारखान्याचं ऑक्सिजन हा नेहमीपेक्षा खूप मोठा झाला. गेले 3 वर्ष सर्व महाराष्ट्रातील साखर कारखाने ऊसाअभावी 100 ते 120 दिवसच गळीत हंगाम करू शकलेले आहेत. त्यामुळे सर्वच कारखान्यांचा ऑक्सिजनचा कालावधी हा 6 महिन्यापेक्षा 7-8 महिन्यापर्यंत गेलेला आहे. आणि या काळामध्ये आपण मशिनरीचं ओव्हरहायडिंग आपण करत असतो. आपल्या बॉयलरला 10 वर्ष झाल्यामुळे आपण दोन्ही बॉयलर बिअर केले, म्हणजे त्याच्या सगळ्या ट्यूबा पॅनल आपण बदललेले आहेत. त्याचबरोबर इकडं सुद्धा आपण वेपरलाईन ज्यूस हिटरचं एक नवीन काम आपण केलं, त्याचा फायदा आपल्याला बऱ्याच सेविंगसाठी होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडं ज्यूसची क्वालिटी सुधारावी म्हणून सिरप क्लॅरिफिकेशनचंही काम आपण क्षमता वाढवली, कारण आपण ज्या क्षमतेसाठी तो घेतला होता त्याच्यामध्ये आपण त्याची उंची वाढवली, त्याचे पंप बदलले, त्याच्यामुळे आपल्या साखरेचा रंग सुद्धा कलर सुद्धा चांगला आहे. कारखान्याचे सगळे मशिनरीचं ओव्हरहायडिंग झाल्यानंतर आम्ही बॉयलरचं सुद्धा 8 दिवसापूर्वी बॉयलरचं पूर्ण प्रेशर घेऊन टर्बाईन सुद्धा फुल स्पीडला आपण ट्रिप करून पाहिले, लोड घेऊन पाहिला. इकडे मशिनरी सगळ्या पंप, मोटर्स, नील सगळे मशिनरी आपण चालू करून पाहिले, ट्रायल घेतलेले आहे. परंतु पावसाने काय थांबायचं तयारीने आपण येणे पावसा म्हणतोय, परंतु आता जाणे पावसा अशी म्हणायची वेळ सगळ्या कारखान्यावर आलेली आहे. आपल्या अगोदर पुणे जिल्हा आणि कोल्हापूर साईडच्या लोकांनी 15 दिवस अगोदर लेबर नेऊन ठेवलंय आणि कारखान्याचे गळीत हंगाम काही कारखान्यांनी 8-10 दिवसापूर्वी सुरू केले, परंतु पाऊस काय थांबायला तयार नाही. लेबरचे आणून हाल होत आहेत, कारण आता आपल्या अशी परिस्थिती की आपलं 25% लेबर साईटवर आलंय. लेबर निघायची तयारी भागातून आहे, परंतु आपल्यापेक्षा कन्नड चाळीसगावच्या भागामध्ये खूप धार पाऊस चालू आहे. आणि मग इथं आणून सुद्धा त्यांचे हाल करण्यापेक्षा आपण थोडं 2 दिवस थांबतोय. आज जर पाऊस झाला नाही तर उद्या आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात तरी तोड करता येईल अशी परिस्थिती राहील. परंतु कार्यक्षेत्राबाहेर आपण नेवासा वगैरे त्या भागामध्ये जर पाहिलं तर आपल्यापेक्षा अतिरिक्त पाऊस त्या ठिकाणी आहे. चालू वर्ष सुद्धा ऊसाचं थोडंसं अडचण आहे, मोठं संकट आहे, परंतु मे महिन्यापासून जी पावसाने सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की आपल्याकडं टनेज वाढायला, इकडे टनेज वाढायला त्याचा फायदा झालेला आहे. आणि आमच्या अंदाजापेक्षा 10-20 हजार टन त्याच्यामध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रामध्ये 3.5 लाख टन मेट्रिक टन ऊस आपल्याला गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर बाहेरून आपल्याला चांगला प्रतिसाद, साहेबांनी बाहेर गेटकेनच्या लोकांना सुद्धा 100 रुपये पेमेंट केल्यामुळे त्यांचाही प्रतिसाद आणि संगमनेर कारखान्यावर अनेक वर्षांचा विश्वास आहे. कधी आपण बाहेरच्या शेतकऱ्यांची, ऊस उत्पादकांची फसवणूक केलेली नाही, खोटं बोललेलो नाही, त्यांचं वेळेवर पेमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी आपल्याला कधी ऊस भाव सुद्धा विचारत नाही अशी परिस्थिती बाहेर आहे. त्यामुळे बाहेरून सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला मिळेल. त्यापेक्षा आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढा असं
साहेबांनी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलंय, मागच्या बॉयलर पूजेच्या वेळेस सुद्धा सांगितलंय. आणि योगायोगाने आपल्याकडे पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी सगळी धरणं भरलेली आहे, कॅनलला पाणी आलेलं आहे आणि ऊसाची लागवडीचा वेग सुद्धा वाढलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर 300-400 हेक्टरने आपण पुढे आहोत आणि अपेक्षा आहे की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 7 ते 8 लाख टन मेट्रिक टन ऊस आपल्याकडे तयार होईल आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षानंतर आपल्याकडे 10 लाखापर्यंत आपलं कार्यक्षेत्रामध्ये उपलब्धता वाढेल असं एकंदरीत अंदाज आहे. आपल्याकडं चालू वर्षी आपण 8-8.5 हजाराच्या क्षमतेने आपण चालवणार आहोत. आपल्याला इथेनॉलचे 1,40,00,000 लिटरची आपल्याला अलॉटमेंट मिळालेली आहे. बऱ्याच कारखान्यांनी जो टेंडर भरले त्यांना 10%, 5% अशीच मिळाली. परंतु आपला योगा चांगला का आपण जेवढी क्वांटिटी मागितली तेवढी क्वांटिटी अलॉट झालेली आहे. आपण 2 प्लॅन्ट आपल्याकडे डिस्टरीचे आहेत 40-40 हजाराचे. त्याच्यामध्ये एक प्लॅन्ट आपण सिरपवर चालवणार आहोत आणि एक प्लॅन्ट आपण ही मोलासेसवर चालवणार आहोत. त्यामुळे आपलं दैनंदिन 80,000 ते 1 लाख लिटर आपलं इथेनॉल तयार होईल आणि त्यातून आपल्याला ऊस पेमेंटसाठी, कारण साखर तयार करून गोडाऊनमध्ये साठवायची आणि दिवसाला बँकेचं व्याज 30 रुपये क्विंटलने भरायचं, त्यापेक्षा लिक्विडिटी आपल्याला तयार होण्यासाठी इथेनॉलचा तसा फायदा आहे. वास्तविक पाहता साखरेच्या तुलनेत इथेनॉलचे दर कमी आहे. ते वाढवण्यासाठी आपले साखर संघ वगैरे प्रयत्नशील आहेत आणि MSP सुद्धा ज्या प्रमाणामध्ये आपण FRP वाढवतो त्या प्रमाणामध्ये केंद्र शासनाने MSP वाढवलेली नाही. 3100 रुपये आपली MSP आहे साखर विक्रीची किंमत. ती 2019 मध्ये ठरवली, त्याच्यावर 4041 करावं म्हणून अनेक वेळा मागणी झाली, परंतु सरकार त्याच्यामध्ये गांभीर्याने घेत नाही आणि त्यामुळे साखर कारखानदारी, सर्व महाराष्ट्रातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आलेले आहे. कारण कमी दिवस गाळा हंगाम चाललाय, कमी गळीत झालंय आणि आपले जे फिक्स कॉस्ट आहेत, ते खर्च आहेत, ते थांबलेले नाहीयेत. त्याच्यामुळे एकंदर उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी एकमेव पर्याय असो की तुमचं गाळप जास्तीत जास्त झालं पाहिजे, तर उत्पादन खर्च कमी होईल. आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या प्रसंगी विनंती करतोय का कारखान्याने अनेक ऊस विकास योजना घेतलेल्या आहेत. साहेब त्या संदर्भात दर महिन्याला आढावा मीटिंग घेत आहेत. ऊस विकासाच्या संदर्भात काय काय कामं केली, काय झाली आणि काय करताय या संदर्भात वेळोवेळी ऊस विकासाचा आढावा घेतला जातोय. तर आपल्याला विनंती राहील की आपण त्या योजनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी आणि आपला कारखाना ऊसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया. सर्वाधिक कृषी उत्पन्न ज्यांच्या काळात राहिले असे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा महसूल खात्याला गतिमानता देणारे लोकप्रिय महसूल मंत्री अशी ओळख राज्यभर आहे. यानंतर आदरणीय सौ कांचनताई थोरात यांचा सन्मान धन्यवाद. कारखान्याचे संचालक तथा माजी उपसभापती नवनाजी आरगडे यांना विनंती आहे चेअरमन आदरणीय रणजितसिंह देशमुख साहेब यांचा सन्मान सत्कार आपण करावा. धन्यवाद. सत्कार सुनील पटेल कडलक शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सत्कार होतो आहे. सुरेश झावरे साहेबांचा सन्मान सत्कार आपण करावा. हिंगणवाडी जिल्हा निळवंडे धरण पूर्ण झालेलं आहे. तर म्हणजे अनेक म्हणतो ना आपण पिढ्यातनं होणारं एक काम आहे. भंडारदरा धरण झाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने खूप मोठा या सगळ्याच नगर जिल्ह्यासाठीचा एक तो मोठा असा प्रकल्प झाला की पुढच्या 100, 200, 300 वर्ष लोकांना इथल्या शेतकऱ्यांचं आणि इथल्या सगळ्याच भागाची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करणार. त्यामुळे निश्चितपणाने आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा भाग होणार आहे. नेहमीच विषय असतो की एकरी उत्पादन वाढलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. नवीन बरेचसे जुने तंत्रज्ञान आहे
मी सहज आता फिरत होतो ग्रामीण भागामध्ये कारखान्याच्या वेळेस, मी पाहिले की आपल्याकडे कंपोस्टिंगच कोणी करत नाही. शेतीचा जे आपण खत आहे ते मी पाहिले की रस्त्याच्या कडेला ढिगारे असतात आणि मग ते थोडं उन्हात बिनात वाळलं की आपण तसंच खत टाकून देतो. ते तसं खत टाकल्यामुळे ते कच्चं असतं आणि कंपोस्टिंग आता इतके सुंदर कल्चर निर्माण झाले की काही दिवसात म्हणजे अतिशय पटकन त्याचं एक उत्तम कंपोस्ट झालेलं खत असतं. तर असे अनेक गोष्टी आहेत. तर मला जे काही एक जाणवलं ते मी आपल्यापुढे मांडलं. आपले शेतकरी खूप कष्टाळू आहेत. आता मंगळपूरचे शेतकरी मी गेलो होते, शेतकरी ते 100च्याही पुढे आता उत्पादन 120 टनापर्यंत जर एक आपला बांधव काढू शकत असं त्याचं अनुकरण आपल्या सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं म्हणजे साहेबांचं आता चेअरमन अभिषेक घुले आहेत, व्हाईस चेअरमन, त्यांचं सर्व संचालक मंडळ, जगन्नाथराव भुगरकर आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. यात गळीत हंगामासाठी खूप चांगल्या शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा गळीत हंगाम नेहमीप्रमाणे यशस्वी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझे बरेच नावं राहून जातील. सर्व माजी संचालक, त्याचप्रमाणे कार्यकारी संचालक श्री भुगरकर, सर्व खाते प्रमुख आणि कामगार वर्ग, मीराताई शेटे, दीपाली बर्फे, वाणीताई, नाशिक जिल्ह्यातून आणि इतर आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील जी आलेली सगळी पाहुणे मंडळी, आपल्याला पुष्परवणारी सर्व पदाधिकारी, सभासद, कामगार बंधू आणि भगिनी, 58वा गळीत हंगाम आपल्या साखर कारखान्याचा आज आपण सुरू करतो आहोत. आणि गळीत हंगाम सुरू करणं म्हणजे आता येणारे जो गळीत हंगाम आहे एक मोठं रात्रंदिवस फिरत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. कठीण असतं म्हणजे सगळं यंत्रणा फिरत असते, चाकं फिरत असतात, गाड्या बाहेर चालल्या असतात, ट्रक असतात, कोयते चालतात आणि एक वेगळं असं एखादं युद्ध पातळीवर चालतं तसं सगळं काम चाललेलं असतं. आणि त्यामुळेच आपण परमेश्वराची प्रार्थना अशी घेत असतो की हे सगळं चाललंय, हे कोणतंही विघ्न न येता आमचं होऊ दे, सुखकर पार पडू दे असे आपण प्रार्थना करण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे. आणि म्हणून लिंगहात्याची सुद्धा पूजा आपण करतो, आरती आपण करतो. श्री दत्ताची आरती करण्याची पद्धतच आपली आहे पहिल्यापासून. या सगळ्या याच्यातून ही प्रक्रिया सुरू होती आहे. या वर्षीचा प्रत्येक गळीत हंगाम हा वेगळा असतो. मी प्रत्येक वेळेस सांगितलं आपल्याला का अनेक पद्धतीनं, परंतु यावेळीची दिवाळी झाली आणि या दिवाळी सुद्धा आपण खूप चांगली दिवाळी केली. म्हणजे साखर कारखान्याने 3200 रुपये भाव दिला. म्हणजे 3200 रुपये सगळ्यांना सहन झाला असं काही समजायचं काही कारण नाही. एक पत्रकार परिषद झाली त्याच्यावर, स्पेशल पत्रकार परिषद झाली. काय काय बोललं गेलं तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत असेल, मोबाईल मध्ये पाहत असतो आपण. परंतु 3200 रुपये भाव दिला, एक आनंदाचं वातावरण झालं. कामगारांचे सुद्धा बोनस हे सगळं काही व्यवस्थित आपण केलं. आणि दिवाळी सुद्धा आपण जर बाजारपेठ पाहिली तर खूप भरून गेलेली बाजारपेठ होती आपली. आपण म्हणायचं नाही की आपल्यामुळे फक्त बाजारपेठ भरली. अनेक गोष्टी आहेत, भाजीपाल्याची पिकं, फळाची पिकं, लोकांचे कष्ट, दुधाचा धंदा, हे त्याच्यातून काही असलं तरी एक समृद्धीचं वातावरण संगमेर तालुक्यात आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. ते दिसतं ते बाजारपेठेमध्ये दिसतं, सोन्या चांदीच्या दुकानामध्ये दिसतं. मोडायला येते नाही आपली लोक, खरं त्यांना कमोडिटीच असतो, परंतु तरी आपल्याकडे 350 दुकानं आहेत सोन्या चांदीची. लक्षात घ्या, हे काही सहज नाही. सगळ्या अर्थव्यवस्थेची जी गती आपली त्याचा तो प्रकार नाही. आणि आता म्हणून हे सगळं आपण करतो. जे जे गोष्ट चांगली व्यवस्थित शेतकऱ्याकरता असेल, कामगाराकरता आपण करत असतो. आणि म्हणूनच या वर्षाच्या यामध्ये शेतकऱ्यांना एकत्र असताना बोनस आणि हे सुद्धा व्यवस्थित केलं कामगारांचं आपण. परंतु त्याबरोबर या वर्षी आता 10% पगारवाढ करण्याचं वेतन मंडळाने ठरवलेलं आहे. आपण 1 जानेवारी पासून ती पगारवाढ आपली सुरू करणार आहोत. आपण कधी असं झालेलं नाही की आपला पगार कळवला, आपली वेतनवाढ कळवली, आपला बोनस नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं आपलं अजून तर झालं नाही. परमेश्वराची कृपा माना. आपण आपले कष्ट असले तरी त्याला साथ परमेश्वराच्या आशीर्वादाची, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची असं आपण मानू. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीनं आपली चाललेली असते. आणि
हे करत असताना आपण पहा की सुंदर वास्तू सुद्धा आपण निर्माण केली. कसं असतं, आपण शेतकरी मंडळी आपलं सगळ्यांचं काय मत असतं, हे आपलं सगळं चांगलं जर चाललंय ना तर आपलं घर बरं असावा आणि जीवनात एकदाच करायचं म्हणून चांगलं करा असं असतं, बरोबर ना. म्हणून तुमचे बंगले सगळ्यांचे झाले. कारखान्याचंच ऑफिस पत्र्यामध्ये होतं, दरवर्षी अकाउंट ऑफिसचे पत्रे बदलायचे गळायला लागले म्हणून कोट्यवधी रुपये आपण वाटत होतो, पण आपलं ऑफिस मात्रच राहतं. तर एक कायमची दादांची अशी इच्छा होती की तुमचं बरं झालं ना, वर्ष चांगले असतील तर तुम्ही करा, व्यवस्थित करा, ज्यावेळेस करायचं ते चांगलं करा. आता सगळेजण पाहून गेले का खुश होतात बाहेरच्या मासमध्ये, अरे काय ऑफिस आहे, किती सुंदर झालं. एक गोष्ट जशी आपण प्रपंचात करतो तसं एक कुटुंब आहे, हा आपला प्रपंच आहे, ती गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांकरता चांगल्या पद्धतीने केलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. इथे बाहेरचे ऊस देणारे शेतकरी येतात, आनंदाने येतात. याला एक कारण आहे, एक विश्वास आहे की चला याच्यात काही वाजवत मारायचा कार्यक्रम इथे नाही. असं ऐकलं बरं का, मी मुख्यमंत्री बोलले म्हणून मला कळालं, मला माहितीच नव्हतं असं वाजवत मारताना. मुख्यमंत्री बोलले मोठ्या सभेमध्ये वाजवत मारतात नाही, तेव्हा आम्ही शोधायला लागलो कुठं मारतात. चौकशी करणार जरूर चौकशी केली पाहिजे, काय हरकत नाही. कारण असं चुकीचं काय त्याच्यात निव्वळ शेतकऱ्याचं नुकसान होतं, पण त्या ट्रकवाल्याचं होतं, तोडीवाल्याचं होतं, सगळ्यांचंच होतं. हे सगळ्या गोष्टी पण आपण अत्यंत दर्शक पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक गोष्ट करतो, मनापासून करतो, हेतू आपला चांगला असतो, त्यातून आपलं एक चांगली वाटचाल झालेली आपल्या सगळ्यांना दिसते. ऊसाच्या बाबतीत एक गोष्ट आहे की आपला ऊस आहे या कार्यक्षेत्रातला, हा ऊस 40% ऊस फार आपला स्वतःचा असतो गणितामध्ये, 60% आपण बाहेरून आणतो. विश्वासामुळे लोक देत आहेत. या वर्षी सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये ऊस यावर्षी कमी असला तरी बाहेरून मात्र सगळ्यांच्या विश्वासामुळे ऊस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत, ऊस घ्या म्हणतायत आमचा. आणि पुढील वर्ष या वर्षी 9 लाखापर्यंत जाणं आणि ब्रेक इव्हन याचा अर्थ असा की एकंदर जो होणारा खर्च नक्कीच असतो, होणारा खर्च पगार यंत्र हे सगळं व्याज हे नक्कीच पडत असतं. त्याचा सरासरी जितकं जास्त होईल तितका सरासरी खर्च कमी होतो. मग तो कमीत कमी खर्च व्हायचा 9 लाख आहे. 9 लाख तर आपला झाला की आपण ब्रेक इव्हन म्हणतो त्याला, तो आपण पूर्ण करू. परंतु पुढचं वर्ष मला असं वाटतंय की आपण 15 लाखापेक्षा जास्त जाऊ. पुढील वर्षी खूप जास्त राहणार. 15 लाखापेक्षा जास्त गेलो तर आपण अनेक बाबतीत खूप चांगलं असे नवीन उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत की ज्याच्यामध्ये ब्रेक इव्हन तर होऊनच जातो. परंतु ऊस जास्त असला की आपला बगॅस जास्त असला, बगॅस जास्त मिळाला तर कोजनरेशन आपलं खूप चांगल्या पद्धतीने चालतंय. दरवर्षी आपल्याला खूप चांगली मदत त्याच्यातून होते. म्हणजे वीज निर्माण जास्त होती, युनिट एक्सपोर्ट जास्त होतं, मॉलिशिस आपल्याला जास्त मिळतं. हे सगळे जेवढे असतात नॉर्म्स हे सगळे करायला लागतात, व्यवस्थित पद्धतीने आणखी पुढे जातो आपण. मला खात्री की हे वर्ष थोडस आपल्याला काळजीपूर्वक गेलं पाहिजे. पुढील वर्षाच्या याच्यामध्ये मी सतत डेव्हलपमेंटला आपल्या ऊस विकासला सांगतोय की आपलं सरासरी एकरी उत्पादन जर 30, 38 आणि 40 असेल तर ते काही शोभणारं नाही. एकरी 100 टनावरच गेलं पाहिजे. एकरी 100 टन गेलं, आपला ऊस आपण ब्रेक इव्हनचा स्वतः केला, बाहेरचा ऊस आपण घेऊ शकतो, आणखी 15 लाखाच्या वर जाऊ शकतो. त्यांना आपण टाळणार नाही. जे काय ऊस देतात त्यांना आणि आणखी चांगलं आपलं होऊ शकतं. या दृष्टीनं आपलं एकरी उत्पादन वाढणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आता निळवंड्याचं पाणी आलंय, निळवंड्याचं पाणी आल्यामुळं ऊस वाढतोय, परंतु त्याला त्याच्या निळवंड्याच्या पाण्यामध्ये त्याचे अजून बारे काढले नाही. आपणच पाईप टाकतोय, पाणी देतोय, ते उचललं जातोय, त्याच्यातून चाललेलं आहे. आता खरं कसं आहे, हे बरोबर आहे, स्वयंपाक चांगला केला तुम्ही, भरून ठेवलं सगळे हे, परंतु आता वाढायचा कार्यक्रम राहिलेला आहे, ताटात वाढायचा, तो सुद्धा नीट करावा लागतो. नासडा होऊन चालत नाही त्याच्यामध्ये. तसं हे आहे, हे पाणी जे धरणातून येतंय, पाटातून येतं, त्याचं वाटप व्यवस्थित पद्धतीनं करणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं स्वयंपाक चांगलं करणं. लक्षात घ्या, जितकं पाणी अडवण्याचं काम चांगलं केलं, पाईप तुम्ही केले, सगळं केलं आणि वाटपच नीट केलं नाही तर उपयोग नाही. त्याच्या बाबतीत आता पाईप टाकून बारे ते करणार आहेत, देणार आहेत,
परंतु माझा प्लॅन होता, मी जाहीरपणे आश्वासन देत होतो की जे वंचित आहे ते वरच्या भागाचे, खाली पाणी जातं, पाटा खाली म्हणतो आपण पाट, आणि पाटाच्या वर कोरडा राहतो, ते वरच्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे हा माझा शब्द होता. तर ते होऊ शकलं नाही माझ्याकडून, परंतु ते करणं शक्य आहे आणि ते वरच्या क्षेत्राला सुद्धा पाणी दिलं पाहिजे असा आपला आग्रह आहे. असं होऊन जर सगळे तालुका म्हटलं तर तुम्हाला सांगतो सुजलाम सुफलाम तालुका हा लौकिक आपला आणखी चांगल्या पद्धतीने वाढणारी अपेक्षा आहे आपली. हे सगळे पाण्याचं वाटप सुद्धा, वितरण सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हावं याची अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांची निश्चितपणे आहे. एक गोष्ट आहे की आपण अनेक गोष्टी चांगल्या करीत असताना इथं आताच कार्यकारी संचालकांनी सांगितलं का 1,40,00,000 लिटर इथेनॉलची ऑर्डर तुम्हाला मिळाली, सगळ्यात जास्त ऑर्डर मिळाली. बाकीच्याला 5%, 10% मिळते मागणीच्या, तुम्हाला चांगली ऑर्डर मिळाली. हा कोणाचा तरी विश्वास आहे आपल्यावर म्हणून मिळाली, लक्षात ठेवा. परत तरी वाटतं नाही सगळं व्यवस्थित आहे. जसं आपण म्हणतो राजहंसा पेढा खा, तो शुद्ध चांगल्या दुधाचा आहे, व्यवस्थित, त्यात काय भेसळ नाही असं म्हणतो ना आपण. तसं आहे ते सगळ्यांचं एक मत असतं, सगळं मग बरोबर आहे, चला इथं बिनधास्त पद्धतीने ते करार चांगला पाळतात, क्वालिटी सगळ्या गोष्टीची असते, त्या पद्धतीनं चांगले आपल्याला ऑर्डर मिळालेलं आहे. आणि आपण आता आणखी सीबीजी म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा प्रकल्प सुद्धा 5 टनाचा दैनंदिन त्याचा DPR आपण तयार केलेला आहे. अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की ज्या पुढे आपण करीत जातोय. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक सांगेल, तर ऊस बाहेरून आणताना जरी बाहेरचा आणतो आपण ऊस, थोडा लोकांचा आग्रह, बाहेरच्या लोकांचा आग्रह असा असतो की लवकर न्या लवकर न्या. आपल्या लोकांचा आग्रह असतो की लवकर न्या, लवकर ऊसाच्या अडचणी, 6व्यातला ऊस, आणि हे आपण समजून सांगितलं लोकांना. ते लक्षात आलं की 6व्यात जर एवढा ऊस आला तर एकाच महिन्याचा हा सगळा ऊस कसा फटकन जाणार. आता ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आपण ऊस आणताना हा परिपक्व ऊस आणला पाहिजे, आपण साखर गाळायला पाहिजे, पाणी जाळायचा कार्यक्रम नको, पहिलं लक्षात ठेवा. कच्चा ऊस आणायचा, त्याच्यात साखर नाही, पाणी जाळीत बसायचं, काही निघणार नाही. शेवटी रिकव्हरी ही सगळ्यात महत्वाची, हे लक्षात ठेवून आपण ऊस आणला पाहिजे. कारण हे सगळं बाहेरच्या ऊसाला आपल्या जे कायम देतात त्यांना प्राधान्य देत असताना आपल्या कार्यक्षेत्रातला ऊस सुद्धा योग्य वेळेवर जाईल याची काळजी घ्या. ऊस जाळून ऊस आणायचा कार्यक्रम करू नका, मी स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो. ऊस जाळून अजिबात ऊस आणायचा नाही. प्रोग्राम प्रमाणे व्यवस्थित पद्धतीनं आपण काळजी घेऊन ऊसाची तोड ही केली पाहिजे. जास्तीत जास्त विजेचं उत्पादन कसं होईल, इथेनॉलचं उत्पादन चांगलं कसं होईल, गॅस सेव्हिंग वाढेल कसं, सगळे नॉर्म, स्टॉपेजेस कमी होतील कसे, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाचा एक नॉर्म असतो, तो आपण पाळला पाहिजे, तो जास्त चांगल्या याच्यावर गेला पाहिजे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं एक पुस्तक मिळत असतं की कोणी कोणी कशा पद्धतीनं आपले रिझल्ट दिले त्या नॉर्मचे, ते मुद्दाम पहा. आपण जर पुढे कमी पडत असेल तर ते वाढवायचं कसं असं ठरवा. तुमच्या घरात चांगले तज्ञ मंडळी आहे, चांगले सुशिक्षित तरुण मुलं तुमच्याकडे आता आलेले इंजिनियर म्हणून, त्यांचा उपयोग करा, त्यांना जबाबदारी द्या. प्रत्येक गोष्ट रिकव्हरी चांगली आणि प्रत्येकाचा नॉर्म चांगला, बघायचं सेव्हिंग चांगलं, प्रत्येक गोष्टीचं जे बेस्ट रिझल्ट असतील ते आपले आले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणजे गळीत हंगामाची खूप काळजीचा कालखंड असतो, आपण दरवर्षी चांगल्या पद्धतीने करतो. अलीकडच्या कालखंड आता एक सहज म्हणून तुम्हाला सांगेल की मध्ये एकाने पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर रील चालले तुमच्यावर बरेच. नवीन प्रकार बर का, राजकारण करण्याचा एक सोपा उपाय आता शोधण्यात आलेला आहे. प्रत्येकाला सांगत बसायचं नाही, खोटं नाटक पाठवायचं असेल तर तुम्ही रोज मोबाईल पाहता, व्हॉट्सअप पाहता आणि ते रील पाहता, हे सगळ्यांना कळलेलं आहे. आणि तुम्हीच करता असं नाही, जग सारं पाहते आता सध्या, सगळ्यांच्या हातात मोबाईल. रेल्वे स्टेशनवर जर 100 माणसं मीटिंग मध्ये बसले असले ना तर 95 ते याच्यात असतात, 5 तिकडे पाहत असतात. तुमची तीच अवस्था आहे, रोज रात्री सगळं पाहूनच. आता हे सगळं हे जे आहे नवतंत्रज्ञान, याचा उपयोग जसा आहे तसा गैरउपयोग फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून काही लोक काय करतायत, कोट्यावधी रुपये खर्च करतात, कुठून मिळवतात मला माहित नाही, पण असतात त्यांच्याकडे. ते पैसे वापरून अशा एजन्सीज घेतात भाड्यानं. त्यांनी एवढं करायचं, खोटं नाटकाचा प्रचार जोरात करायचा.
म्हणजे संध्याकाळी तो माणूस आपला विचाराचा असतो, चांगला असतो आपल्याबद्दल, रात्री तो असं पाहतो सकाळी उलटा उठतो. आता हे खोट्या नाट्याला कोट्या रुपये घालायला आपण तो भाव देतोय ना, भावना देणाऱ्यांचं ते कार्यक्रम देतो. म्हणजे हे जे चाललेलं आहे तुम्हाला मुद्दाम जागृत करतोय. म्हणजे मोबाईल हा चांगलाच, रील चांगल्या काही 4 गोष्टी येत असतील, युट्यूबवर चांगल्या 4 गोष्टी येत असतील, व्हॉट्सअपला मेसेज चांगलं, पण वाईट उपयोग कसा असतो हे समजून घ्या. त्यामुळे त्यावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी मानण्याचा प्रकार जरा सोडून दिला पाहिजे आपण सगळ्यांनी. हे फसवतायत आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे, कुठेतरी बुद्धिभेद करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. मी तर मोबाईलवर हे खरं सांगतो मला का इस्रायली तंत्रज्ञ एक असा होता की त्यांना मोबाईलच्या सहाय्यानं त्याच्यावर प्रचार यंत्रणा राबवून 26 देशांचे राष्ट्रप्रमुख बदलायला मदत केली. 26 देशांच्या जगातल्या फक्त मोबाईलवर. धर्माचं काय करायचं, इथं काम चांगलंय, इथं कारखाना चांगला आहे, दुसरं चांगलं आहे, सगळं काम चांगलं आहे, मग काय करायचं, काय सोपा उपाय धर्माचा कार्यक्रम चालू करा. मग सगळं माणसं विसरतात. धर्म 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 धोक्यात, धर्म म्हणजे वर्षानुवर्ष सत्ता यांची, सगळं यांचं धर्म धोक्यात. धर्म 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 पण ते खरं असतं का? काल मी दूध संघाच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, ते तुम्हालाही सांगतो की अलीकडच्या कालखंडामध्ये या वर्षामध्ये एक बदल मोठा संगीत तालुक्यात आहे. आणि त्या बदलामध्ये असं दिसतंय की मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ येऊ घातलेले आहेत. हे अंमली पदार्थांमध्ये काय असतं, इंजेक्शन असतं, गोळ्या असतात, काही ड्रिंक्स असतात, म्हणजे काही असतं, ते सिगरेट सारखं एक असतं. याच्याच पोरांना ते पुरवलं जातं, पोरं नशेत दिवसभर नशेत राहतात. कॉलेजच्या पोरांमध्ये सहज तो प्रसार होतो, कॉलेजपेक्षा हायस्कूलच्या पोरांमध्ये आणखी सहज होत असतं. आता हे पदार्थ येऊ घातले, जे लोक संगमेरच्या कधी येऊ शकत नव्हते ते आता इथं संगमेरला एसटी स्टँड पुढे सभा घ्यायला लागले. बुरखा त्यांचा हिंदुत्वाचा बुरखा घ्यायचा, म्हणजे मग काय संरक्षणाला काही तोटा नाही. हिंदुत्वाचा बुरखा घ्यायचा आणि काळे धंदे करायचे हे, आणि त्याच्यातून संपूर्ण पिढी बर्बाद करायची, असा कार्यक्रम चाललेला. की जाहीरपणे बोलतो, हे काय चॅनल आहे, जाहीरपणे बोलतो असं आहे. नाकारावं त्यांनी, कोणाला नाकारायचं असेल ते. झाल्या सभा त्यांच्या एसटी स्टँड समोर ते पाहायच्या. भंडारे बाबाची त्याला काय बडबड केली होती, त्यानंतर जी सभा झाली त्यांची, त्यात होते का नव्हते ते पहा तुम्ही. कालच कोणतरी एक पकडला म्हणतो, मला पेपर वाचला आज मी, काय नाव ते दुखतं असं काही नाव आहे, त्याचं इंजेक्शन होते. कोणाचा कोण आहे तपासा तुम्ही. अरे मग हे हिंदुत्व पाहिजे का आपल्याला? हिंदुत्वाच्या बुरख्याखाली असे जे लोक घुसतायत, देवा धर्मामुळे आपण हिंदुत्वाचं बोलतो, परंतु त्याचं नाव घेऊन जे संपूर्ण समाज बरबादीला न्यायचा प्रयत्न करतायत, ते रोखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची आहे, लक्षात ठेवा. कदाचित आपण असं म्हणू, आता सत्ता नाही म्हणून बोलतात, कदाचित आपण उद्या सत्ता मिळवली समजा, जाईल वर्ष, जाईल 2 वर्ष, 5 वर्ष, परत सगळं झालं व्यवस्थित, तर तुम्हाला परत हे दुरुस्त करायला सोपं आहे काय? दुरुस्त होणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय कोणाच तरी दुसऱ्याच्या घरात घडतंय, आपल्याला काय काळजी करायचं काय, दुसऱ्याचं पोरं बिघडतं असं नाही. एक दिवस तुमचा नातू बितू बिघडत बरं का, आपल्या घरात येईल कधी. तुमच्या घरात येईल ते नातू बितू तुमचे 11-12 वर्षाचे असतील तर राहायला लागतील. काय करणार आहे तुम्ही? तेव्हा म्हणजे कोणता उपयोग, नवीन तंत्रज्ञानाचा गैरउपयोग जसा आहे तसं आलेल्या हिंदुत्वाची जी भावना तुमच्या आमच्या मनामध्ये असते, तिचा सुद्धा कसा गैरउपयोग केला जातो याचं हे उदाहरण आहे. कोण संरक्षण देते याला हे तपासलं पाहिजे. जे कधी संगमेर तालुक्यात येत नव्हतं ते येऊ कुठून घातलं हे तपासलं पाहिजे. आणि याला कारण एकच आहे की सुरू झालेली हप्तेबाजी हा एकमेव कारण त्याला हे तुम्हाला सांगतो. हप्तेबाजी, कोणाला तरी हप्ते पोहोचवले जाते, कोणाला पोहोचवले जाते, काय जातात
कशातून फ्लेक्स लागतात हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. या सगळ्या अत्यंत कठीण गोष्टी आहेत. खरं सांगतो, काळजी करा तुम्ही, हे मी सांगतोय. हे माझ्या राजकारणाकरता सांगत नाही, आपल्या पुढच्या पिढ्यांकरता सांगतोय, हे लक्षात ठेवा. राजकारणाचं काही होईल, पण पुढची पिढी बिघडली तर ती दुरुस्त व्हायची नाही, बरबादीला जाईल समाज. मला एक आनंदानं आपण म्हटलो की चला आपण 150 कोटी रुपये जवळजवळ शेतकऱ्याला दिले. एक आमचा व्यापारी मित्र आहे, तो म्हटला तुम्ही काय दिले, अगोदरच कापून ठेवले होते तुम्ही, तेच दिले म्हणे तुम्हाला. तुम्ही करत खरंय का रे? 200 रुपये काही कापून ठेवले होते का? दूध संघानं रिबीट दिलं ते काही कापून ठेवलं, लावून कापून ठेवलं होतं का? सोसायटीने रिबीट दिलं ते काही कापून ठेवलेलं होतं का? पण संस्थांनी काही ना काही वाटलं काय कापून ठेवलं होतं का? म्हणजे कसा प्रचार होतो शहरामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे आपण कष्ट करतो, मेहनत करतो, काटकसर करतो, त्याच्यातून 4 पैसे सेव्हिंग आपण करतो, बचत करतो, ती पुन्हा लोकांना वाटतो. त्याच्या बाबतीत सुद्धा 1.5 तासाचा कार्यक्रम चाललेला असतो आणि चांगलं खरं वाटतं का मांडवली जाते. म्हणजे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम किती मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून आपण पुढे जात असताना काही गोष्टी मला स्पष्टपणे बोलल्या पाहिजे, की जे चाललं ते सांगितलं पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे. उद्या म्हणायला नको तुम्ही नव्हतं सांगितलं, मी म्हणाल या बाबा तुम्हाला रेकॉर्ड आहे, आज जपून ठेवल्यात, हे तुम्हाला 10 वेळा मी ऐकवलं होतं, तुम्ही त्यावेळेस काळजी घेतली नाही, आता जे काही होतंय त्याचे परिणाम तुम्हीच बघा, असं म्हणायला मोकळा होईल. मी तर काळजी घेईन, माझी जबाबदारी ती पार पाडील, पण तुम्हाला तुमच्या पातळीला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. पोरं आपल्या गावात जातात, येतात, कुठं जातात, कसं जातात, आल्या व्यवस्थित झालं का तपासायला लागा. पण नागपूर असं हायस्कूलच्या तुम्हाला म्हणतो, इतकी वाईट परिस्थिती. आणि हे रोखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची, लक्षात ठेवा. गैरसमज पसरवतात त्यांना सुद्धा जागा दाखवायची की नाही आमचं असं नाही, आम्ही संस्था चांगल्या चालवतो कोणापेक्षाही, त्याच्यातून आम्ही हा पैसा पुन्हा जनतेकडे आणि त्या सभासदांकडे देतो, त्याच्यातून तो बाजारपेठेत देतो, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपला गळीत हंगाम सुरू करतोय, परमेश्वराची प्रार्थना आपण केली आहे, जास्तीत जास्त चांगला गळीत हंगाम आपण करण्याचा प्रयत्न करूया. तुमचं सगळ्यांचं सहकार्य राहू द्या. अधिकारी कर्मचारी आमचे कामगार मनापासून काम करतात. आज सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात आले. एम.के. थोरातांचा सत्कार आपण सगळ्यांच्या वतीने केला. तुम्ही आता असं करा, दरवेळेस एक जणांचा सत्कार, ज्येष्ठ एक निवडायचा त्याला सत्कार करायचा. ज्यांच्या हस्ते आपण गळीत हंगामाची सुरुवात केली ते कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब थोरात साहेब, सौ कांचनताई थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितजी देशमुख, लक्ष्मणराव कुटे, लालभाऊ पटेल गुंजार, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव पाटील खेरणार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, जमलेले सर्व सभासद मंडळी, कारखान्याचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे माजी संचालक, कारखान्याचे सर्व माजी अधिकारी पदाधिकारी या सर्वांचे कारखान्याच्या वतीने आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.